नमस्कार. मी अभिषेक कर्णिक आणि आपण बघत आहोत अभिषेक कर्णिक ऑफिशियल. तर आज आपण बोलणार आहोत एअर इंडिया प्लेन क्रॅश जे अहमदाबाद येथे झालं होतं 12 जूनला. आपण सर्वांना माहिती आहे की एअर इंडियाचं जे AI-171 बोईंग 787 ड्रीमलायनर हे जे विमान होतं हे अहमदाबाद एअरपोर्टवरून लंडन गॅटविक एअरपोर्टला फ्लाय करत होतं आणि अहमदाबाद एअरपोर्टवरनं टेक ऑफ केल्यावर लगेच 30 सेकंदामध्ये ते क्रॅश झालं. एअरपोर्टपासून 2 किलोमीटर अंतरावर असलेलं विजय मेडिकल कॉलेज आहे तिथे जाऊन हे प्लेन क्रॅश झालं आणि प्लेनमध्ये 230 प्रवासी होते आणि 12 क्रू मेंबर्स होते. तर यामध्ये 169 इंडियन नॅशनल्स होते, 53 ब्रिटिश होते, 7 पोर्तुगीज होते, कॅनेडियन होते. तर असं टोटल 242 होते. 242 लोक त्या प्लेनमध्ये होते आणि त्यामध्ये फक्त एकच प्रवासी जो सर्वाईव्ह केलं, बाकी सगळे डेड झाले. आणि त्या प्लेन क्रॅशमध्ये मेडिकल कॉलेजमध्ये असलेले रेसिडेंट डॉक्टर्स, स्टुडंट्स, इतरही काही लोक आहे तेही डेड झाले. तर साधारणतः 40 लोक ते डेड झाले. 65 to 70 इंज्युर्ड झाले, त्यामध्ये काही सिव्हिअरली इंज्युर्ड होते. तसा हा भयानक असा हा प्लेन क्रॅश झाला होता. तर हा प्लेन क्रॅश झाल्यानंतर साधारणतः जे एव्हिएशन सेक्टरमधले जे तज्ज्ञ असतात तर त्या तज्ज्ञांचं साधारणतः असं मत होतं की हे इंजिन फेल्युअर झालं असणार आणि 787ला हे 2 इंजिन्स कारण का एक भलं मोठं हे असं विमान आहे, एअरक्राफ्ट आहे. तर त्याला 2 इंजिन्स असतात की कधी एक इंजिन जर बंद पडलं तर दुसरं इंजिन असतं त्याच्यावर ते प्लेन आहे ते फ्लाय करू शकतं. पण दोन्ही इंजिन फेल्युअर झाले असणार त्यामुळे ते लगेच प्लेन क्रॅश झालं. तसं ह्या टेक्निकल प्रॉब्लेम असेल असं साधारणतः तज्ज्ञांचं मत होतं. तर आता ह्याचा जो आहे प्रिलिमिनरी रिपोर्ट आहे एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो यांनी हा 15 पानांचा प्रिलिमिनरी रिपोर्ट जारी केलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी एक लाईन जी आहे ती हायलाईट करण्यात आलेली आहे की 2 पायलटमधलं जे संभाषण आहे, एक लाईनचं जे असं संभाषण आहे ते खास करून हायलाईट करण्यात आलं आहे. त्यामध्ये जो एक पायलट आहे तो दुसऱ्या पायलटला विचारतो, वाय डिड यू कट ऑफ. तर दुसरा पायलट म्हणतो, आय डिडंट कट ऑफ. तर त्याच्यामध्ये ते फ्युअल इंजिनचं जे स्विच आहे ते स्विच फ्रॉम रन टू कट ऑफ झालं आणि ते जे थ्रस्ट होतं, फ्युअल थ्रस्ट होतं ते इंजिनपर्यंत पोचलं नाही. हे साधारणतः हे दिसतं की फ्युअल थ्रस्ट इंजिनपर्यंत पोचलं नाही आणि त्यामुळे ते इंजिन फेल्युअर झालं आणि तो प्लेन क्रॅश झाला. आता यामध्ये ही एकच लाईन हायलाईट करण्यात आलेली आहे. या पूर्ण असं काही संभाषण त्यांच्यामध्ये काय झालं हे त्याच्यामध्ये रिलीज केलं नाही आणि एकच जे आहे एकच संभाषण हे फक्त एक लाईनचं आहे जेवढं आहे एवढंच फक्त याच्या रिपोर्टमध्ये हे रिलीज केलेलं आहे. तर असं एवढं अर्धवट असं हे संभाषण का रिलीज केलं, यामागे काय त्याच्या मागचा हेतू काय आहे की बोईंग एअरलाईन आहे यांना काही पळवाट देण्यामागचा त्याचा काही हेतू आहे का. तर हे साधारणतः असू शकतं की आपल्याला माहिती आहे की बोईंग एअरलाईन ही अमेरिकन एअरलाईन आहे, एक मोठी एअरलाईन कंपनी आहे आणि ते एक आपण वरच्या लेवलला जे बघू शकतो हाय लेवलला की काय गोष्टी झाल्या असतील की द स्टेक्स आर व्हेरी हाय. अमेरिकेकडनं काही दबाव आला आहे का काय गोष्टी झाल्या आहे हे आता आपल्याला साधारणतः काय आयडिया येत नाही. पण ह्याच्यामध्ये एक जे पायलट्स आहेत त्यांच्यावर एक असं दोष त्यांच्यावर दोष देण्याचा एक प्रयत्न ह्याच्यामधनं दिसतो आहे आणि कुठेतरी की या एअरक्राफ्टमध्ये काही प्रॉब्लेम्स होते तर ते मेंटेनन्सच्या बाबतीत असतील किंवा काही पार्ट्सच्या बाबतीत असतील तर तो पूर्णपणे त्याच्यातनं कसा पळवाट काढता येईल आणि एअरलाईनला वाचवता येईल असं एक साधारणतः ह्याच्यामध्ये दिसतं आहे की या रिपोर्टमध्ये की एअरलाईनला वाचवण्याचा प्रयत्न ह्याच्यामध्ये दिसतो आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की बोईंग जे 787 जे एअरक्राफ्ट आहे ड्रीमलायनर, ही ड्रीमलायनर जी सिरीज आहे या सिरीजच्या बाबतीत बऱ्याच कंप्लेंट्स आपण बघितलेल्या आहेत. त्याचे क्रॅशेस पण झालेले आहेत आणि त्यांना बोईंग कंपनीला कोर्टामध्ये पण खेचण्यात आलं होतं आणि त्यांना कम्पेन्सेशनही द्यायला लावलं होतं. फाईन कोर्टाने जारी केलं होतं, कम्पेन्सेशन त्यांना द्यायला लागलं होतं
आणि अमेरिकेमध्ये पण त्यांना सिनेटमध्ये ते जे CEO आहेत बोईंगचे, त्यांनाही तिथे बोलवण्यात आलं होतं. आणि जे बोईंगचे जे एम्प्लॉईज आहेत, ते काही एम्प्लॉईजने ते लोक ॲज अ विसल ब्लोअर म्हणून पण त्यांनी काम केलं होतं. आणि त्यांनी सांगितलं होतं की हे बोईंग 787 ड्रीमलायनर एअरक्राफ्ट आहे, ह्यामध्ये जे जे मटेरियल जे पार्ट्स यूज करणं ते एकदम सबस्टँडर्ड आहेत, असे पार्ट्स यूज करण्यात येतात. त्यातली एक महिला जी होती, लेडी विसल ब्लोअर होती, तिने त्या कंपनीच्या CEOला म्हटली की हे जे एअरलाईन आहे, ते एअरलाईनमध्ये एवढे सबस्टँडर्ड जे पार्ट्स आहेत हे का वापरण्यात येतात, आणि अशा एअरक्राफ्टमध्ये तुम्ही स्वतःच्या फॅमिलीला तरी फ्लाय कराल का, अशी जी विसल ब्लोअर लेडी होती, तिने त्या CEOला पण विचारलं होतं. तर त्यामध्ये त्या CEOने असं उत्तर दिलं त्या लेडीला की हे जे एअरक्राफ्ट आहेत हे अमेरिकेमध्ये फ्लाय करणार नाही. आता बघा तुम्ही, अमेरिकेमध्ये फ्लाय करणार नाही म्हणजे हा किती बेजबाबदारपणा आहे आणि बेफिकीरपणे हा माणूस बोलतो आहे की हे जे एअरक्राफ्ट आहेत ते दुसऱ्या देशांमध्ये फ्लाय करणार. मग दुसऱ्या देशांमध्ये जे फ्लाय करणार आहेत तिकडच्या लोकांची काय, त्यांचा जो जीव आहे त्या जीवाची काय किंमत नाही. तर आपण ह्या सगळ्या गोष्टीचं बघतो आहे की एक साधारणतः आपल्याच साईडनी, म्हणजे इंडियाच्या साईडनी आपलं सरकार जे आहे, हे सरकार आता काय ॲक्शन्स, म्हणजे ह्याच्यापुढे किती म्हणजे स्ट्रिक्ट ॲक्शन्स आहेत त्यांच्या काय असतील, हे किती स्ट्रिक्ट असणार आहे हे तर बघण्यासारखं आहे. आणि मला वाटत नाही की ह्याच्यामध्ये काही एअरलाईन कंपनी, बोईंग एअरलाईन कंपनीला इथून पुढे काय त्यांच्यावर काही कारवाई होईल असं दिसत नाही. कारण का ही एक पळवाट, या 15 पानाची जे प्रिलिमिनरी रिपोर्ट आहे याच्यातनं त्यांना बोईंगवाल्यांना पळवाट दिलेली आहे, बोईंग एअरलाईनला. आणि एक साधारणतः आपण बघतोय की आपल्या देशामध्ये एक लोकांचे जे त्यांना म्हणतो आहे की ह्युमन व्हॅल्यू आहे, ह्युमन व्हॅल्यूची फारशी काही किंमत नाही आहे. आपल्या एक आपला जवळजवळ 145 कोटीचा हा जनसंख्या असलेला देश आहे, आणि इथे लोकांच्या जीवाची फारशी पर्वा करण्यात येत नाही. हे आपण वारंवार बघत आलेलो आहे. आणि गेल्या 10 वर्षातला तर जो आपला अनुभव बघितला आपण की किती म्हणजे लोकांबद्दल काय, कसं म्हणजे लोकांच्या जीवाच्या बद्दल काय जिव्हाळा असतो, की किती सरकारला किंमत आहे लोकांच्या जीवाची, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. तर इट्स म्हणजे एक शेमफुल गोष्ट आहे, इट्स अ व्हेरी शेमफुल थिंग. आणि मुख्य करून ही आपली जी इमेज आहे ही खूप खराब होते या सगळ्या गोष्टींमध्ये. कारण का ही जे या एअरक्राफ्ट, हे जे एअर क्रॅश झालं, या एअर क्रॅशमध्ये फॉरेन नॅशनल्स जे होते तेही होते ह्याच्यामध्ये. तर आपली जी बाहेरच्या देशांमध्ये जी इमेज आहे आपल्या देशाची, आणि साधारणतः आज नाही म्हटलं तरी ह्याचा फटका आपल्या एव्हिएशन सेक्टरलाही बसू शकतो. कारण का लोकांचा जो ट्रस्ट आहे, तर ट्रस्ट डेफिसिट आहे या सगळ्या गोष्टींमध्ये ट्रस्ट डेफिसिट असतो, आणि तो होणारच. तर इथून पुढे जर आपल्याला लोकांचं जर ट्रस्ट हे परत मिळवायचं असेल तर प्रॉपर ॲक्शन्स असायला पाहिजे कुठल्याही गोष्टीमध्ये. आणि दुसरं मला एक सांगायची, तुम्हा सर्वांना एक माहिती असेल की हे जे 2 फ्लाईंग पायलट्स होते, या दोघांना, कॅप्टन सबरवाल आणि क्लाइव्ह कुंदर, यांना चांगला एक्सपिरियन्स होता फ्लाईंगचा. हे खास करून हे जे ड्रीमलायनर जी सिरीज आहे बोईंगची 787, ते कॅप्टन सबरवाल यांना जवळजवळ 6,500 तास फ्लाईंगचा अनुभव होता. त्याच्यानंतर क्लाइव्ह कुंदर यांना जवळजवळ 1100 मिनटं फ्लाईंग अवर्सचा त्यांच्याकडे एक्सपिरियन्स होता. तर दोघंही वेल एक्सपिरियन्स होते. आणि आपण सर्वांना माहिती आहे की हे जे पायलट्स आणि क्रू मेंबर्स असतात, बिफोर दे गो टू म्हणजे ते एअरक्राफ्टमध्ये जाण्याच्या आधी त्यांची टेस्ट पण होते, मेडिकल टेस्ट असते ती होते. तर या सगळ्या गोष्टी असताना, आणि मेडिकल जे क्लिअरन्स असतं, ते मेडिकल क्लिअरन्स नंतरच मग त्यांना पुढे परवानगी मिळते. तर त्यांच्यावर दोष देण्यात काय, माझ्या मते त्यांना दोषी म्हणून पकडण्यात असं मला वाटत नाही ते की काही अर्थ आहे. हे नक्कीच या प्लेनमध्ये टेक्निकल फॉल्ट होता, ह्याच्यामध्ये मेंटेनन्सचा असेल किंवा व्हॉट एव्हर इट इज, पण या सगळ्या गोष्टीमुळे हा प्लेन क्रॅश झालेला आहे आणि लोकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. तर इथून पुढे अजून बाकीचा जो डिटेल रिपोर्ट आहे तो 7-8 महिन्यांनी डिटेल रिपोर्ट येईल.
तर त्या रिपोर्टमध्ये आता बघू आपण काय येतं आहे. पण एकंदरीत हे पण हा जो प्रिलिमिनरी रिपोर्ट आला आहे त्यानंतर फारसं म्हणजे बोईंग एअरलाईन जी आहे याच्यावर काही कारवाई होईल का, याच्या विरुद्ध काही असे रिपोर्ट्स येतील की यांच्या जे सबस्टँडर्ड जे पार्ट्स यूज केल्यामुळे ड्रीमलायनर सिरीज आहे ह्याच्यामुळे लोकांना जीव गमवावा लागला, असं काही येईल असं मला तरी काही आशा नाही आहे. पण लेट अस सी. थँक्यू.